नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण आज आलेलो आहोत पैठणजवळ 4 किलोमीटर असलेलं आखतवाडा गावाला. सर तुमचं नाव? कैलास पठाडे. कैलासराव पठाडे. तुम्ही म्हणजे आखतवाड्याचे. मी तसं राहायला पैठणला, पण राहायला पैठणला आपण आणि शेती आखतवाड्याला असल्यामुळे आपण अपडाऊन करता. साहेब तुम्ही यांची शेती बघता. तुम्ही मस्के का? भुजबळ आखतवाड्याचे. बरोबर. तर या बागेचं मी जे तुमचं काम केलं, पहिला टप्पा आपण केला तुमचा पार. म्हणजे स्टोरेजच्या फवारणी असेल, खताचं डोसेस असेल. हा जो पहिला टप्पा तुमचा मी दिला, त्याचे तुम्हाला रिझल्ट आले. आले की नाही? झाडं खराब होते तुमची अत्यंत. आता छोटं झाडसुद्धा तुमचं बघा पालेदार झाले आणि मोठ्या झाडाला भरपूर कळी लागली. तर तुम्ही मला काय बोलले होते, तुमच्या बागेला असे जे फुलं लागले, तर इथून मागं काय बोलले तुम्ही? आता आपला बाग जवळपास 12 वर्षाचा आहे. म्हणजे 12 वर्षात आम्हाला पहिल्या वेळेस इतकी फूट झालेली जाणवतीये. अच्छा. गेल्या 12 वर्षापासून 12 वर्षापासून. फूट होत होती, पण एवढ्या प्रमाणामध्ये कधीच झाली नाही आतापर्यंत. आणि इथून मागं झाडाची ग्रीनरी कशी होती तुमच्या? ग्रीनरी तर फार खराब होती. खराब होती. हम्म. आता झाडं तुमचे सुधारले असं तुम्हाला वाटतं? एकदम चांगले झाडं. बरं, टक्केवारीमध्ये सांगायचं तर तुम्हाला किती टक्के रिझल्ट आल्यासारखं वाटतो? 50% पेक्षा जास्त आहे. 50%च्या पुढं. आणि काम घेऊन किती दिवस झाले आपलं? ह्या वर्षीच आपण काम घेतलेलं आहे तुमचं. नाही, नाही, डिसेंबर पासून समजा. डिसेंबर पासून समजा. ठीक आहे. पहिली फवारणी आपण डिसेंबरच्या सुरुवातीला केली. अच्छा. तर डिसेंबर आणि जानेवारी 2-2.5 महिन्यात. बरं, आता मला सांगा, तुम्हाला मी जो खर्च दिला, तर तो रेग्युलर सारखा दिला का जास्त दिला? नाही, उलट कमी आहे. मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे थोडा. मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. तर खताचं प्रमाण किंवा बाकीचे जे औषधं वगैरे दुकानदारांनी दिले अतिरिक्त काहीतरी त्याच्यामध्ये ते जास्त राहायचं. हे बजेटमध्ये हे आहे. बजेटमध्ये. हो. आणि तुम्ही बोलले की बाबा झाडामध्ये पानाची संख्या वाढली, फुलाची संख्या वाढली, खर्च कमी आला आणि तुम्हाला जास्त त्रासही दिला नाही मी नाही, कामाचा. असं आम्हीच दिलं तुम्हाला. नाही नाही, ठीक आहे ना. तर आज रोजी तुमचे झाडं बघून मला सुद्धा समाधान झाले, कारण पानं भरपूर आहेत आणि फुलं पण चांगले लागलेले. यावर्षी तुमचा माल गळणार पण नाही, कारण पानं जर असेल तर माल गळत नाही. आता तो तिसरा टप्पा आहे पावसाळ्यातला. आता तुम्हाला मी सेकंड टप्पा लिहून दिला. आपण 3 टप्प्यात काम करतो, 3 स्टेजमध्ये. आणि तिन्ही स्टेज मिळून खर्च संतुलित ठेवतो आपण. म्हणजे शेतकऱ्याची दिशाभूल करत नाही आपण आणि खर्च लिमिटेडच देतो. तर आपले हे जुने झाड किती वर्षाचे म्हटले तुम्ही? हे 12 वर्षाचे. 12 वर्षाचे. बरं, असं काही नाही का आपण एकच झाड दाखवतो? बरं, असं काही नाही. तर आजची तारीख मला वाटतं 13 तारीख. 12/2/2025. तर हा व्हिडिओ मी 2 दिवसानंतर टाकेन, कारण मी आता गलांडे साहेबाच टाकणार अगोदर, नंतर तुमचा टाकल. तर या रोजी मी तुमच्या शेतात आलो आणि मला चांगला रिपोर्ट आलेला या ठिकाणी आढळला. आणि आपण आतापर्यंत आपल्या ग्रुपला जे काम केलेले, मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्याही शेतकऱ्याचे झाडं पिवळे असते बाबा, अगोदर ते सुधारावं लागतात. ते सुधारल्यानंतर त्याला फुलं लागायला प्रॉब्लेम येत नाही. आता बरेचसे शेतकरी राहतात ज्यांची झाडं अत्यंत खराब राहतात. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला फुलंही लावू दे चांगले, फळंही टिकले पाहिजे, झाडही सुधारलं पाहिजे. असं एक वेळेस नाही होत. जे झाड हिरवा असणार ते 100% फुटणार. ज्या झाडामध्ये पिवळटपणा आहे किंवा पानाची संख्या कमी आहे, अशा झाडाला सुरुवातीला बनवून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला फुलं लागतात. आता बघा तुमच्या झाडात नवीन पानं कसे आले, हे बघा इकडे नवीन चांगले. आता हे पान बघा, हे मोठं झालं आणि असेच पानं आपले अजून होणार.